आले होते. याला तानाजीची कडा म्हणतात. कडा टिपण्यासाठी सुद्धा माझे डोळे फिरत आहे. एवढा पहाड आहे आणि जे पाणी दिसत आहे हे खडकवासला धरणाचं दाब साठा आहे. तो दूरवर तुम्हाला कुठपर्यंत दिसू शकतो. कॅमेऱ्यात अजून थोडं झूम करून दाखवू शकतो मी. हे जे पाणी आहे खडकवासला धरणाचं आहे आणि याचा याच बाजूला जी तानाजी मालुसरेची कडा म्हणून ओळखली जाते हीच ती कडा तिथं तुम्हाला समोरच्या टोकाला दिसू शकते. परंतु एवढं असं मी धोका पत्करून चित्र संग्रहित करण्याचा प्रयत्नसुद्धा करत नाही. कारण इथं एक तर पाय घसरण्याची भीती आहे आणि फार पुरातन आहे दगडं. पावसाळ्याचे दिवस आहेत पण एक ऐतिहासिक क्षण मला लाभला. खरंच मी माझे भाग्य समजतो. चला तर आपण अजून पुढे बघूया. ही माझ्या बोटाच्या समोर आहे ते गडाची कडा आहे, सिंहगडाची. अशी झूम करून बघूया. झूम आउट केलं बघा तो एक स्पॉट दिसत आहे गडाची कडा आणि हा एक. आणि तिथं सुद्धा दाखवतो तुम्हाला ते अगदी माझ्या बोटाच्या ह्या टोकाला सिंहगडाची शेवटची कडा आहे. पण या गडावर एक मी थोडं निरीक्षण केलं किंवा आसपासच्या सुद्धा गडावर केलं तर गडाच्या वरच्या भागाला ज्याला गडाच्या माथ्याशी म्हणतो आपण असे वृक्ष पाहायला मिळत नाहीत. परंतु छोटी छोटी गवतं आहेत. इथून दगड चोपडी आहे. अगदी याच्या जवळ आलेलो आहे मी. परंतु इथून जाण्यासाठी तरी प्रयत्न करतो मी जाण्याचा. फार असं अवघड रस्ता आहे. तुम्ही बघू शकता कुठूनच काही दिसत नाही तरी पण आलो आहे मी. ही कडा आहे आणि ही इकडे समोर जे बघत आहे तुम्ही ही तानाजीची कडा म्हणून प्रसिद्ध आहे. इकडनंच मावळे वरता आले होते. कॅमेऱ्यावर प्रकाश आहे. अंदाजे 4 ते 5च्या दरम्यान आहे मी इथं. त्याच्यामुळं सूर्याचा प्रकाश हा माझ्या कॅमेऱ्यावर येतो. परंतु खरंच विचारसुद्धा करू शकत नाही आपण. पावसाळ्याचे दिवस आहेत. बघू शकता एवढ्या मेहनतीने मी घेत आहे. किमान विटेपर्यंत आपण पोचाल. आणि ह्या सिंहगडाची जी आठवण आहे मी जपलेली कॅमेऱ्यामध्ये आपण जास्तीत जास्त लाईक कॉमेंट करून माझ्या या छोट्या अशा ऐतिहासिक स्थळाला टिपलेल्या
इथं लिहूनसुद्धा आहे धोकादायक कडा. काय आहे पण माझ्या याच्यावर कॅमेरासुद्धा आलेला आहे. हां, प्रकाशामुळे तो दिसत नाही. धोकादायक कडा. सिंहगडावर जाण्याची वेळ सकाळी 6 ते सायंकाळी 6पर्यंतची वेळ आहे आणि स्पष्ट सूचना दिलेली आहे. सावधान, अनस्टेबल, ग्लिप एज, म्हणजे ही जी कडा आहे ती धोकादायक आहे. त्याच्यामुळे इथं आलं तरी बी कोणी जास्ती फोटो काढण्यासाठी, आपल्याला फार सवय असते सेल्फी फोटो काढण्याची, तर त्याच्यात रिक्स आहे, धोका आहे. मी धोका काय पत्करत नाही. ही तुम्हाला दगडाची भिंत दिसत आहे आणि दूरवर सर्व डोंगरच आहे. या कडेपासून पूर्ण दगडाची भिंत बांधलेली आहे. डोंगरावर गडाची भिंत आहे. तर अगदी मी उभा आहे इथपर्यंत. इथून जी सुरुवात झाली हे सर्व आहे. आणि या गडाचं वैशिष्ट्य म्हणजे उंच आहे, असं स्लोप नाही, तिरकस नाही. बाकीचे गड आपण आता खालचे जर पाहिलं तर त्याचा इथून इकडं असा उतार दिसत आहे. खूप उंच गड आहे आणि इथून असे गड उंच आहे. ही खाली दरी आहे. असं वाटत आहे मला, हे हालत आहे त्याच्यामुळं मी तेवढी काही रिस्क घेत नाही, कारण फार पुरातन आहे, शिवकालीन आहे. पावसामुळं होऊ शकते, मे बी पॉसिबल. ही पण इकडे तुम्हाला कडा दाखवतो. इथून जे कडा सुरू झालेली आहे याला बुरुज म्हणते मी. बुरुज या जागी, बुरुज किल्ल्याचे जे बुरुज असतात, ह्या बुरुजावर मी उभा आहे. आणि हीच ती कडा आहे जिथून तानाजी मावळे वरता आले होते. पाहिल्यानं विचारसुद्धा, माणूस स्वप्नासुद्धा विचार. मी एक साधा दगड दाखवतो तुम्हाला. या दगडाची माझ्या व्ही टाईप बोटामध्ये जे दिसत आहे दगड, या दगडाची एक्झॅक्ट उंची मी 25 फूट सांगू शकतो इथून. त्या दगडा आणि माझ्यामध्ये 200 मीटरचं अंतर आहे. तरी पण मी त्या दगडाची कॅमेऱ्यामधून झूम करून पाहिलं तर तुम्हाला 25 फूट दगड आहे. आणि त्याच्याच अलीकडला हा दगड इथून तर इथपर्यंत 50 फूट दगड आहे तो. आणि असं फार नैसर्गिक आहे, परंतु विचार केलं तर शक्यच नाही. कोणी स्वप्नसुद्धा विचार करू शकणार नाही. इथून सुद्धा मावळे जे शिपाई होते ते चढले असेल. प्रत्यक्ष पाहिल्यानं माणूस नाहीच म्हणेल, परंतु खरोखर
ही जी आहे हे कमाल आहे. मला तो विचार करण्यास प्रवृत्त करत आहे. आणि हे किल्ला चढल्यानंतर इथं तुम्हाला झूम करून दाखवतो. ह्या किल्ल्याची कडा आहे. सूर्यप्रकाश आहे थोडासा, बट आणि असं वाटत आहे की मी आकाशामध्ये आहे. सूर्याचं एक सूर्य पण एक कॅमेऱ्यामध्ये कैद केलेला आहे. आणि मनमोहक आणि सुंदर असा नजारा आपण बघू शकता.